वाडियार घराण्याचे मुख्य निवासस्थान असलेले आणि अनेक सुंदर गोष्टींचे मिलाप असलेले हे आहे मैसूरचे अतिशय सुंदर असे मैसूर पॅलेस किंवा ज्यालाच आपण अंबा पॅलेस या नावाने ओळखतो. मैसूर पॅलेसला सिक्युरिटी चेक करून आम्ही आता आत चाललेलो आहे. या साईडला दिसतोय तो पॅलेस आहे. पॅलेसचा हाफ पार्ट ओपन आहे, हाफ पार्टमध्ये अजून पण रॉयल्स राहतात. या साईडला मोठं मोठं टेम्पल आहे. ही पूर्ण जागा फुल पॅलेसची आहे. बाहेर पण बरीचशी मोठी जागा आहे. 1897 ते 1912 या 15 वर्षादरम्यान हा पॅलेस बांधला गेला. खूप मोठ्या जागेत असल्यामुळे इथे प्रशस्त असे लॉन्स आपल्याला बघायला मिळतात. आता एक एक्सपिरियन्स आला. आत आल्यावर मी इथे चहा घेतला. चहा घेतल्यावर 10 रुपये झाले. त्याला सुट्टे 10 रुपये दिले. सुट्टे म्हणजे 10चा कॉईन दिला. पण ते म्हटले इथं चालत नाही कॉईन. तर तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का की कुठे गेला आणि त्यांनी सांगितलं की म्हणजे कॉईन चालणार नाही? मला आश्चर्य वाटलं. आपल्या इथं तर सगळीकडेच चालतं. इथे का नाही चालत? जर कुणाला माहीत असेल तर मला सांग. आम्ही पॅलेस बघायला गेलो तो दसऱ्याचा काळ होता, त्यामुळे इथे प्रचंड गर्दी होती. पॅलेसचं तिकीट काढून आम्ही आत गेलो. आत गेल्या गेल्या आम्हाला एक मोठीशी रांग दिसली तोफांची. नुकताच दसरा झालेला होता, त्यामुळे दसऱ्यासाठी या तोफा तिथं आणल्या गेल्या होत्या. बाहेरच्या साईडला तर छानशी अशी मस्त लाइटिंग केलेली होती. रात्रीचं मैसूर पॅलेस बघण्यात तर इतका आनंद होतो, खूप सुंदर दिसतो. दसऱ्याच्या दरम्यान तुम्ही इथे नक्की या. राजा सबको आमंत्रण देता, तो देश विदेश लोग आ रहे हैं ना, उनको सलामी करने के राजा उसका ये सारा कैनन यूज फॉर गॉड ऑफ ऑनर. 21 गन सैल्यूट स्टिल वर्किंग. माहित नाही तर गन सॅल्यूट म्हणजे बंदुकीची किंवा तोफेंची सलामी. तर ब्रिटिशकालीन राज्यांमध्ये शासकीय संबंध आणि त्यांच्याशी कथित राजकीय शक्तीवर आधारित हे ठरवले जायचे. ही जी मूर्ती आहे ही इथल्या बिशपने दिली होती. तुम्ही या मंदिराच्या साईडला बघा, बिशपने दिल्यामुळे एंजल्स आहेत साईडला. तुम्हाला तसं नॉर्मली दिसणार नाही कुठे. दिसतं का? तिकडे एक एंजल आहे, तिकडे एक एंजल. पॅलेसमध्ये आत आल्या आल्या या पहिल्या दालनात आपल्याला ज्या वस्तू दिसतात या सगळ्या भेटवस्तू आहेत, जे राजाला कधीतरी कोणीतरी दिलेले आहेत. इथेच पुढे तुम्हाला एक मोठाच्या मोठा सोन्याचा हौदा दिसतो. हा हौदा 750 किलोचा आहे आणि हा हौदा आपल्याला दसऱ्याच्या दरम्यान ज्यावेळी मिरवणूक निघते, दसऱ्याची शाही मिरवणूक, त्यात या हौद्याचा वापर होतो. यातच देवी चामुंडेश्वरीची मूर्ती ठेवून मिरवणूक काढली जाते. इथं लक्षवेधी ठरतात ते हे 2 वाघ. हे वाघ कास्य धातूचे केलेले आहेत, म्हणजेच ब्रॉन्झचे. पॅलेसमध्ये आपल्याला असे 8 वाघ बघायला मिळतात. Younger sister painted by Raja Ravi Verma, one of the famous Hindu mythological painter from Thiruvananthapuram, Kerala. हा फोटो आणि हा फोटो 3D मध्ये, म्हणजे तुम्ही कुठल्याही साईडला जावा तुम्हाला वाटेल की ते तुमच्याकडे बघतात. He built this palace. His younger brother, 2 elder and younger, 3 sisters, 2 brothers, mother Vani Vilasa Sannidhanam. अभी बाहर फोटो देखे ना आप लोग, श्रीकंठ दत्ता नरसिंहराज वड़ियार, उनका पिताजी का शादी का फोटो, वही सेम पीकॉक वेडिंग हॉल में उनका शादी होगा. ये तीनों भी फोटोग्राफी. मी मगाशी पेंटिंगच्या दालनात तुम्हाला एक पेंटिंग दाखवली होती जी 3D होती. तर आत्ता तुम्हाला इथे जे पेंटिंग्स दिसत आहेत, जे वॉल पेंटिंग्स दिसत आहेत, हेही 3D मध्ये काढलेले आहेत. तुम्ही जर एका साईडहून बघितला तर ते सगळे सैनिक तुमच्याकडे बघत असतात आणि सिमिलरली दुसऱ्या साईडला गेलं तर असं वाटतं ते आपल्याकडे बघतात. तर असे 3D पेंटिंग्स तुम्हाला इथल्या वॉल्सवर सगळीकडे दिसतील. पेंटिंग्स बघत बघत जसं तुम्ही पुढे येता तर तुम्ही येता मयूर हॉलमध्ये. मयूर हॉल हा इतका सुंदर आहे की त्याचं वर्णन करणे पण कमी पडतं. या हॉलमध्ये तुम्हाला दिसतं ते उंचच्या उंच असे मोठे मोठे खांब आणि त्याच्यावर असलेला स्टेन ग्लास. इथले वैशिष्ट्य असे की हे जे खांब तुम्हाला दिसत आहेत हे लोखंडाचे आहेत, म्हणजेच आयर्न पिलर्स आहेत. इथली प्रकाश योजना, इथलं झुंबर, इथलं सौंदर्य इतकं सुंदर आहे की पाहतच राहावं असं वाटतं. इथूनच पुढे तुम्ही गेला
की राजा व त्यांचे असलेले अंगरक्षक यांचा एक सुंदरसा पुतळा तुम्हाला बघायला मिळतो. त्या काळी वापरात असणाऱ्या अगदी सुंदरशा चांदीच्या खुर्च्या आणि समोरच तुम्हाला दिसलं असेल की हस्तिदंतामध्ये असलेलं एक छानसं पेंटिंग दिसतं. तिकडून तुम्ही पुढे आला की तुम्ही येता दिवाने आममध्ये. तर मी तुम्हाला म्हटलं होतं की मागे आपण जो हॉल बघितला म्हणजे मयूर हॉल, त्याची सुंदरता खूपच छान होती. पण ज्यावेळी तुम्ही दिवाने आममध्ये येता त्यावेळी तुम्हाला जाणवतं की या पॅलेसमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही कधी विचार केलेले नाहीत, की आपल्याला वाटतं हा हॉल छान आहे आणि पुढे आला की पुढचा हॉल बघून तुम्हाला वाटतं की अरे हा तर त्याच्यापेक्षा सुंदर आहे. तर खूप सुंदर असा हा पॅलेस आहे. दसरा बोले तो 10 दिन में 9 दिन नवरात्रि बोलते हैं। 9 दिन राजा हो जमाने में 280 किलो सोने का सिंहासन ये जागे में रखता था। राजा ने सिंहासन पर 9 दिन बैठता था। हर दिन शाम को 7 से 8 बजे तक बात नहीं करता था, दर्शन देता था। राजा को देखने के सारा जनता उनके सामने, क्यों बोले तो जमाने में राजा एक भगवान रूप है। साल में सिर्फ 9 दिन सिंहासन पर बैठ के जनता को दर्शन देता है। समोर बघितलं तर पडदा लावलेल्या ज्या गॅलरीज दिसतात तिथं राजपरिवारातल्या स्त्रिया बसायच्या. तसंच तुम्ही डाव्या आणि उजव्या हाताला जर बघितलं तर तिथे राजपरिवारातले इन्व्हायटीज किंवा जे मंत्री आहेत त्यांच्यासाठी ही जागा राखीव असायची. दसऱ्याच्या वेळी राजे ज्यावेळी जनतेला दर्शन द्यायला इथे बसायचे त्यावेळी ते छताकडे बघून एकदा नमस्कार करायचे. जर तुम्ही झूम करून छताकडे बघितलं तर छतावर ब्रह्मा, विष्णू, महेश आणि चामुंडेश्वरी यांची चित्रे तुम्हाला दिसतील. या पॅलेसमधल्या सगळ्याच गोष्टी खूपच रेखीव आहेत. छोटीशी गोष्ट म्हणजे इथं असलेले प्रत्येक दरवाजे जर तुम्ही व्यवस्थितपणे बघितले तर प्रत्येक दरवाजाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि वेगळं कोरीव काम आहे. नंबर 2 सिल्क बोलते रेशम. नंबर 3 एलिफेंट टस्क हाथी दांत है। हाथी दांत को पतले से करके डिजाइन बना के दरवाजे के ऊपर फिक्स करते। तो व्हाइट वर्ड देखे इंग्लैंड वर्क। ये डोर स्पेशलिटी से गोथिक सजेस्टेड है, चर्च टाइप में। ये आगे देखो ये मुगल टाइप है, गोथिक स्टाइल है, ये मुगल टाइप जिनसे लॉर्ड गणेश टेम्पल। या दरवाजाच्या आत गेल्यावर या पॅलेसचा सगळ्यात सुंदर हॉल आहे. लख सोन्याचा मुलामा केल्यासारखे हे खांब, सुंदर कलाकुसर केलेली लाकडी छत व मोठे मोठे झुंबर असलेला हा हॉल पाहताच नजरेत पडतो. एखादा कारागीर ज्यावेळी जीव ओतून काम करतो त्यावेळी तो कशी कलाकृती तयार करू शकतो हे हा हॉल बघून आपल्याला कळतं. कितीही वेळ बघत राहा पण तुमचं मन भरत नाही. इतकी सुंदर आणि उत्कृष्ट अशी कलाकृती तुम्हाला इथे बघायला मिळेल. मैसूर पॅलेसमध्ये अजून एक बघण्यासारखी गोष्ट म्हणजे इथे असलेलं सोन्याचं सिंहासन. हे सिंहासन 280 किलो वजनाचं आहे. हे फक्त दसऱ्याच्या वेळी तुम्हाला बघायला मिळतं आणि जसं मी तुम्हाला सांगितलं मी दसऱ्याच्या दरम्यान इथे आल्यामुळे मला ते सिंहासन बघायला मिळालं. पॅलेस बघून आम्ही जसं बाहेर पडलो तसं पॅलेस कॉम्प्लेक्समध्ये फेरफटका मारताना आम्हाला अनेक छोटी छोटी मंदिरं दिसली. मी आजपर्यंत अनेक पॅलेसेस बघितलेले आहेत. प्रत्येक पॅलेसची एक वेगळी स्पेशालिटी, एक वेगळी खासियत असते. तसंच मैसूर पॅलेसचं आहे. ज्यांनी कोणी मैसूर पॅलेस अगोदर बघितलेलं आहे त्यांनी मला नक्की कळवावं की मी काही मिस आउट केलंय का.
आणि ज्यांनी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून हा पॅलेस बघितलेला आहे त्यांनी पण मला नक्की सांगावं की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला.